नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6चे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आले असून यावेळी काही ग्रामस्थांनी या सोडतीला हरकती नोंदवल्या. परंतु आद्याशी अधिकारी म्हणून मंडलाधिकारी PS ओहोळ यांनी सांगितले की आपल्या ज्या हरकती असतील त्या आपण मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे नोंदवाव्यात. यावेळी प्रभाग क्रमांक 1 करिता 3 सदस्य असून त्यामध्ये नाममात्र प्रवर्ग व्यक्ती, अनुसूचित जाती स्त्री व सर्वसाधारण व्यक्ती, त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 3 मध्ये नाममात्र व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2च सदस्य संख्या असून त्यामध्ये अनुसूचित जाती व्यक्ती सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती, नाममात्र प्रवर्ग स्त्री, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 सदस्य असून त्या सर्वसाधारण व्यक्ती नाममात्र प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, अशा पद्धतीने 17 जागेकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या 17 जागेत 9 जागा महिलांकरता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत व 8 जागा पुरुषाकरता आहेत. श्रीरामपूरचे तहसीलदार माननीय मिलिंद कुमार वाघ यांच्या आदेशानुसार आद्याशी अधिकारी म्हणून मंडलाधिकारी PS ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून बेलापूर ग्राम महसूल अधिकारी गणेश शिंदे व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी काम पाहिले. यावेळी संजय गांधी निराधार समिती तालुका अध्यक्ष शरद नवले, जनता आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, शिवाजी पाटील वाबळे, चंद्रकांत पाटील नाईक, मुस्ताक शेख, रफिक शेख, जिना शेख, अजित शेख, भाऊसाहेब तेलोरे, महेश कुरे, विशाल आंबेकर, सुधीर तेलोरे, सचिन वाघ, सचिन आमुलिक, शफिक वाघवान, जिना शेख आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी अभिषेक खंडागळे यांनी सर्व अधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानले. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. तसेच काही नागरिकांनी ग्रामस्थांनी हरकती घेतल्या तेही तुम्हाला आम्ही पुढे दाखवित आहोत. प्रवर्ग व्यक्ती 1 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 1 जागा, अनुसूचित जाती स्त्री 1 जागा. प्रभाग क्रमांक 2 3 जागा निवडून द्यायच्या. त्यामध्ये सर्वसाधारण व्यक्ती 1 जागा, सर्वसाधारण स्त्री 2 जागा. प्रभाग 3 निवडून द्यायचे 3, 1 जागा, सर्वसाधारण स्त्री 1 जागा. प्रभाग 4 निवडून द्यायचे 2, अनुसूचित जाती व्यक्ती 1 जागा, सर्वसाधारण स्त्री 1 जागा. प्रभाग 5 निवडून द्यायचे 3, अनुसूचित जमाती व्यक्ती 1 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1 जागा. प्रभाग 6 निवडून द्यायचे सदस्य संख्या 3, सर्वसाधारण व्यक्ती 1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1 जागा, सर्वसाधारण स्त्री 1 जागा. संख्या ज्या प्रभागात जास्त असेल त्या ठिकाणीच आपण सदस्य देत होतो, जागा सोडत होते. परंतु आता नवीन गाईडलाईन नुसार रोटेशन पद्धतीने आपल्याला शिफ्ट करायचे. मागील पंचवार्षिकला आणि त्याच्या मागील पंचवार्षिकला जिथं जागा होत्या त्या सोडून पुढच्या प्रभागात आपल्याला जागा द्यायची. त्यामध्ये पण लोकसंख्या त्या प्रभागाची उतरत्या क्रमाने लावायची आणि त्याप्रमाणे आपण एक एक घर पुढे सरकणार. अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत लोकसंख्येनुसार आहे ना. आता लोकसंख्या जिथं जास्त आहे तिथं ते सीट सोडायचं नाही, तसं नाही. एक घर असलं तरी तिथं जागा जाईल, पण मागच्या आणि त्याच्या मागच्या पंचवार्षिकला जिथं जागा दिलेली नाही त्या प्रभागात ती सीट पुढे आलं पाहिजे. नाही, जिथं लोकसंख्या तहसील कार्यालयाला कळवा, सांगतो. ओबीसीला 50%, सगळं मिळून आरक्षण आपल्याला 50% बसवायचंय. सगळं मिळून 50% बसवायचंय. जर ज्या ठिकाणी आता काही ग्रामपंचायती असेल संख्या ज्या वॉर्डमध्ये जास्त आहे, जास्त प्रमाणामध्ये स्त्री पुरुष ज्या ठिकाणी आहेत त्या समाजाला त्या वॉर्डाचं किंवा त्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्यास मिळावं ही आमची जाहीर मागणी माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांच्याकडे आहे. उदाहरण दाखल 6 वॉर्डामध्ये
मागासवर्गीयांची संख्या जास्त प्रमाणात आहे, परंतु प्रभाग क्रमांक 6 मध्ये मागासवर्गीयाला प्रतिनिधित्व नाही. तर मागासवर्गीय समाजाच्या वेदना व्यथा हे समजण्यासाठी तो मागासवर्गीय व्यक्ती त्या ठिकाणी असणं ही महत्त्वाची बाब आहे. आरक्षण जाहीर करताना प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी मागासवर्गीय लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त असताना या ठिकाणी मागासवर्गीय प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये मागासवर्गीय पुरुषांसाठी किंवा व्यक्तीसाठी जागा न सुटता इतर कास्टसाठी ती जागा सुटलेली आहे आणि यावर आमची हरकत आहे. आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे हरकत ओबीसी याच्यामध्ये दिव्यांगांचा विचार करावा प्राधान्यानं, कारण दिव्यांगांना दरवेळेस टाळलं जातं आरक्षण देताना, तिकीट देताना. तर समजा ओबीसीच्या 4 जागा आहेत तर त्याच्यातली एक दिव्यांगाला द्या. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.